चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. सलामीची जोडी मध्ये पाहतोय विनीत आणि प्रतीक पाटील सुद्धा कार्य या खेळाडूने केले. तेव्हा सुद्धा टेंबिवलीचा खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. भिवंडी बेल्ट मधील हा संघ क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी राजीव गांधी मैदानावर आदर्श बाळी ऑन स्ट्राइक नाव. आज आयकॉन मांडकोलीचा फलंदाज आहे. दीपेश माळीला पण यापूर्वी या मैदानावर पाहिलेलं आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कणकवली एक्सप्रेस वैभव पाटील. पहिला बॉल, पहिलाच बॉल. चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला होता. लेग बाईचा इशारा मात्र येतोय पंचांचा. लेग बाईच्या स्वरूपामध्ये इकडे खातं उघडलं जाईल एक या धावेनं. वैभव पाटील एक चांगला गोलंदाज उरण पूर्व विभागामध्ये ओळखला जातो. असं आयकॉन तो खेळतोय. समोर ही लढाई पाहायला मजा येईल. वैभव विरुद्ध प्रतीक. प्रतीक पाटील म्हटला की अक्षरशः गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हमले करायचे ही त्याची ओळख आहे. थोडासा वेगानं टप्पा पडल्यानंतर बॉल आला होता. इकडे पुल करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि तोपर्यंत दुसरी रन. या चुका टाळाव्या लागतील जेव्हा तुम्ही मोठ्या संघाच्या एवढं स्ट्राईक रोटेशन सुद्धा बरंच मॅटर करतं. आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच वेळेला कधी कधी मोठ्या होत जातात, पराभवाचं कारण ठरतात. त्यामुळे या गोष्टीवर सुरुवातीपासूनच तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. 2 धावा. हा चेंडू यावेळेस मात्र थोडासा शॉट ऑफ लाईन होता आणि त्याला पूल केलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. प्रतीक पाटीलचा तडाखा. वैभव पाटील वर चढवलाय हल्ला. पहिला षटकार येतोय परत विनायक टेंबिवली टीम साठी. कमाल फटका पाहायला मिळाला. क्लीन हिट आपण म्हणतो ना. ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल होता. सरळ पूल केला. रबर बॉल पावसाही क्रिकेट स्पर्धा म्हटली रबर बॉल म्हटला की एकदा टोला पडला की बाहेर जाऊन फार कमी मिसक्यूट होताना पाहायला मिळतात. जसं असं इकडे निर्धारित क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला. पाठीमागे आपण पाहिलं तर अगदी ग्रीनिश ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते. लवकरच त्या ठिकाणी कर्नल दिलीप वेंगसरकर अकॅडमीचं काम सुरू आहे आणि एक फार मोठी अकॅडमी लवकरच तुम्हाला या ठिकाणी मोठी खरं तर क्रिकेटचं प्रशिक्षण देणारी एक अकॅडमी संस्था. बरंचसं काम झालंय सुद्धा. आपण पाहिलं तर काही कन्स्ट्रक्शन सुद्धा झालेलं आहे. स्टेडियमचे काम सुद्धा सुरू आहे त्या ठिकाणी. त्याकडे आपण पाहते संपूर्णपणे ग्रास पाठीमागे विकेट किपरच्या पाठीमागे जे चित्र तुम्हाला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी कर्नल दिलीप अकॅडमीचं काम जोरात मध्ये सुरू आहे. राऊंड स्टंप्स आला होता. हुक बॉलला स्क्वेअर लेगच्या वरतून वाडे शॉट. कामाळीच्या बॅटमधून येतोय षटकार. आयकॉन गोलंदाजावर हल्ला चढवलाय. यावेळेस थोडंसं उसळी देण्याचा प्रयत्न केला होता वैभव पाटीलने. आपण पाहिलं कारण त्याचा वापर केला होता. बॉल आपटला होता परंतु पहा कुठून टॅप केलाय तो आणि कमालीचं टायमिंग. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. आतापर्यंत 2 षटकार पहिल्याच षटकामध्ये आलेत. त्यामुळे धावसंख्या झपाट्याने वाढत असताना 16 वर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 16. वैभव पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पडिक स्ट्रॉंग ऑनला
दुसरा धाब्याचा कॉल आणि इकडे धोकादायक पाहूया एक्झॅक्टली काय झालंय. इकडे तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. अपील सुरू आहे. एका बाजूला योगेश one of the greatest player and ओम खोकर या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. तीन धावा अंपायर. दोन तीन यस तीन ओके. तीन धावा मिळाल्या आणि त्यामुळे पहिल्या षटकामध्ये वैभव पाटील मात्र प्रचंड महागडा ठरला. 19 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये खर्च कराव्या लागल्या वैभवला. त्यामुळे आता थोडंसं टेन्शन वाढलंय. कडे व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. चांगलं षटक हाताळावं लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये. इकडे आकाश पाटीलला एक कमी धावसंख्येचं षटक हाताळावं लागेल. स्लाइस केलं यावेळेस मात्र बॉल चालला अगदी बाक पॉइंटला. त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये गेला नाही तर मला धाव. आणि इकडे 3 पूर्ण झाल्या. चौथ्याचा प्रयत्न सुरू केलाय आणि इकडे चौथ्या धावेसाठी मात्र फलंदाज बाद होईल. आयकॉन खेळाडू सापडलाय धावचीच्या स्वरूपामध्ये. इकडे मात्र यश प्राप्त झालंय मरुई विंदणे टीमला. सांघिक कामगिरीच्या जोरावर इकडे विनीत माळी मैदान सोडतोय. पहिला धक्का परत विनायक टेंबिवली या टीमला. विनीत माळी बाद झालाय. नवीन खेळाडू आज आयकॉन ज्याची नेहमीच मोठी चर्चा अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि सगळ्यांच्याच आवडीचा पसंतीचा प्रिय खेळाडू एवन पवन कोरसई ब संघाकडून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज राजीव गांधी मैदानावर पनवेलला खरे तर रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेसाठी टेंबिवली या संघाकडून आयकॉन खेळतोय. ऑप्शनच्या बाहेर ठेवला होता. ही लाईन नक्कीच चांगली आहे. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र केला होता पवन पासून आणि त्याच्यामध्ये आकाश पाटीलला यश आलंय. हे षटक कोणत्याही परिस्थितीमध्ये विंदणे संघाला चांगलं टाकावंच लागेल कारण पहिलं षटक मात्र महागडं ठरलं होतं आणि अशा सिच्युएशनला मात्र थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र आकाश करतोय. ओ इकडे मात्र पाहूया जास्त उंच गेलाय. पाहूया आणि संधी जरूर आहे. चैतन्याने टिपलाय त्या ठिकाणी. जेल संपलाय. आयकॉन खेळाडू A1 पवनचा खेळ. मोठा हादरा. दोनही आयकॉन मैदानाच्या बाहेर आणि मरुई विंदणे टीम या मॅच मध्ये थोडंसं कमबॅक करताना दिसतंय. शून्यावर बाद झालाय. ही निराश मुद्रा पाहायला मिळतोय. A1 पवनचे चाहते नाराज झालेले असतील. खातही उघडू दिलं नाहीये. भोपळाही फोडू दिला नाही आणि तो मात्र परतलाय. दुसरा हादरा टेंबिवली टीमला. सोनाली टीमचा कॅप्टन आणि बामणडोंगरी टीमचा कॅप्टन आपण जर आला नाहीत तर पुढची मॅच 3 ओव्हरची खेळवली जाईल. या सूचनेकडे गांभीर्याने लक्ष द्या. मोनिश पाटील आलाय. दोन्ही आयकॉन खेळाडू जरी बाद झाले असले तरी संघ सुद्धा आयकॉन संघ आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये खरं तर नेहमीच एक ग्रुप मधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो हा संघ. त्यामुळं प्रतीक सारखा तगडा फलंदाज आणि मोनिशनं सुद्धा गतवर्षी खूप चांगली बॅटिंग केली अनेक स्पर्धांमध्ये. त्यामुळं जरूर इकडे विनीत माळी किंवा पवन केणे बाद झाले असले तरी सुद्धा या यशानं मी तर म्हणेन मरोई विंदणे संघ हुरळून नाही गेला तर बरं आहे. यावेळेचा हा फटका बराच दूर वर गेलाय परंतु एक जाव मिळेल.
फुल ग्राउंड नाही आहे. पाठीमागे आपण पाहिलं तर संपूर्णपणे निर्धारित क्षेत्र आहे आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र एकच धाव मिळेल ती मोनिशला. दोनही विस्फोटक फलंदाज आहेत टेंबिवली संघाचे सध्याच्या घडीला खेळपट्टीवर. 24 धावा झाल्यात. 14 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा असं समीकरण आहे. चांगला बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पाहिलं तर खोलवर टप्प्याचा हा चेंडू इकडे फटका फसला. ही मोठी सगळ्यात मोठा टेंबिवली संघाचा दर्जेदार खेळाडू यावेळेस मात्र प्रतीक पाटील सापडला आणि बिग विकेट. आता मात्र थोडेसे दावेदार आणले असतील ते वरद विनायक टेंबिवली संघाचे प्रतीक पाटीलला मात्र बाद केले. आकाश पाटील का क्या कहना. हे संपूर्ण षटक मात्र मरुआई विंदणे टीम साठी कमबॅक करणारं ठरलंय कारण या ओव्हर मध्ये मात्र महत्वाच्या विकेट सुद्धा मिळवल्या आणि संपूर्णपणे या मॅच मध्ये थोडासा कब्जा केलाय तो मरुआई विंदणे टीमनं. 3 फलंदाज बाद झालेत वरद विनायक टेंबिवली संघाचे. पहा इकडे मात्र बिस्क्यूट झाला फटका. स्टिकर एंडला बॉल बॅटच्या वरच्या हिश्श्यामध्ये लागला. टॉप एज लागली आणि इकडे मात्र कोणती चुकी नाही. खूप चांगला झेल यष्टांच्या पाठीमागे खरं तर यष्टी रक्षक आपण पाहतोय. योगेश पाटीलनं त्या ठिकाणी टिपलाय. गुड रनिंग कॅच. सगळ्यात मोठी विकेट या मॅचची. प्रतीक बाद झालाय. 3 फलंदाज परतलेत आणि आता मात्र मरुआई विंदणे संघामध्ये थोडंसं चैतन्य संचारलं असणार आहे. नवसंजीवनी देणारं षटक मात्र ठरलंय ते आकाश पाटीलचं. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5च धावा आल्या आणि 2 फलंदाज बाद झाले आणि एक रनआउट सुद्धा याच ओव्हरमध्ये झालाय. त्यामुळं मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 3 फलंदाज बाद केलेत खरं तर विंदणे टीम आणि 2 आयकॉन खेळाडू बाद झालेत आणि प्रतीक पाटील सुद्धा आयकॉनच खेळाडू आहे. जरी टेंबिवलीचा असला तरी फार मोठा खेळाडू आहे. परंतु पाहूया मोनिश आणखीन एक डावखुऱ्या त्याचा शैलीदार फलंदाज या स्क्वॉड मधून आहे. टेंबिवली संघाची बॅटिंग लाईनअप सुद्धा तेवढी स्ट्रॉंग आहे. परंतु पाहूया या षटकानंतर थोडंसं कमबॅक जरूर केलंय. 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मरुआई विंदणे टीम कडून. लेगस्टंपच्या बाहेरून चाललेला हा चेंडू इकडे मात्र आकाशनं मी तर म्हणेन नक्की विजयाच्या आशा पल्लवित केल्या. धावसंख्या झाले आतापर्यंत 25 धावा. इकडे अजूनही गरज असेल ती 27 धावांची. 12 चेंडू आणि 27 खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र बीट केले स्वप्नीलनं. निर्धाव मोनिश पाटील आहे. दुसऱ्या बाजूला बंदार बोराटकर आहे. स्वप्नील जोशीचं हे षटक फार निर्णायक असणार आहे आणि या खेळपट्टीवर धावा होऊ शकतात. परंतु ज्या पद्धतीनं प्रेशर बिल्टअप केलंय ना 3 फलंदाजांना बाद करून ते सुद्धा फार महत्वाचं आहे. लो फुल टॉस बॉल. इकडे मात्र पहा डीप विकेटला फिल्डर होते. पुढे जाऊन स्टॉप करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. दुहेरी धावांच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 27 आकड्यावर. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25 धावांची गरज आहे. 25 रिक्वायर्ड. ओ फुल टॉस होता यावेळेस मात्र पहा टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये. स्क्वेअरकडे बॉल चाललाय तिथे थोडंसं साचलेलं पाणी आहे त्यामुळे बॉलचा वेग मंदावलाय. 2 पूर्ण झाल्यात. 9 बॉल 23 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच बामणडोंगरी टीम आणि सोनारी टीम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर धाव घ्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. यानंतर मात्र मॅच कमी षटकांची खेळवली जाईल. इकडे ओ माय गॉड संधी होती या ठिकाणी. फास्ट आउटसाइड एज घेतली होती. चांगला प्रयत्न होता योगेशचा त्या ठिकाणी परंतु एकदा करायला हवी होती असंच म्हणत असेल स्वप्नील सुद्धा. आणखीन एक महत्वाची विकेट या ठिकाणी मिळाली असती. परंतु एक धाव संख्या जाऊन पोहोचले सध्याच्या घडीला आपण पाहतोय. हीच ती आउटसाइड एज. पहा इकडे हातामधून बॉल निसटल्यानंतर थोडासा प्रयत्न करायला हवे होते. दबाव टाकला
पास झाल्यानंतर विंधणे संघानं क्रॉस मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये मंदारला मात्र लागतंय. चौथा धक्का परत विनायक टेंबिवली या टीमसाठी. आणि आता मात्र थोड्याशा खरं तर संकट घोंगावतंय ते परत विनायक टेंबिवली संघासमोर. अडचणी वाढल्या त्या संघाच्या. मोनिश पाटील अजून एक सहारा जरूर आहे या मॅच मध्ये, परंतु ज्या पद्धतीनं दुसऱ्या बाजूनं एक एक फलंदाजांना पात केलंय, प्रेशर टाकलाय, दबाव आता मात्र पूर्णपणे जाणवतोय वरद विनायक टेंबिवली संघाच्या सगळ्याच फलंदाजांसमोर. आणि त्याचमुळे मी म्हणेन सध्याच्या घडीला मरुवाई विंधणे संघ वरचढ ठरताना उरण पूर्व विभागामधील हा संघ. आकाशानं मित्र म्हणेन संपूर्णपणे मॅच फिरवले आणि त्यानंतर छान गोलंदाजी केली ती स्वप्नील जोशीनं सुद्धा. एकही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये या ओव्हरमध्ये, परंतु हा चेंडू सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. 7 चेंडू 21 धावांची गरज आहे. वेदांत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या बॉलवर काही झालं तरी एखादा मोठा फटका हवाय तरच शेवटच्या षटकामध्ये 15 धावा राहू शकतील. परंतु पाहूया स्वप्नील जोशीनं आतापर्यंत एकही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. अशा सिच्युएशन मध्ये नवीन येणारा फलंदाज वेदांत. फुल टॉस आहे, चुकी केले. ऑन साइडला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. बॉल सीमारेषा पार. 6 षटकार. मॅचला कलाटणी देणारा हा षट होता आणि या 6 धावांच्या मदतीनं या अंतर आता मात्र कमी केलंय. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर मात्र वेदांतचा तडाखा सहन करावा लागला. षटकार मात्र पाहायला मिळाला आणि 6 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता असेल. यस अंपायर. सहा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 15 रिक्वायर्ड. थर्ड अंपायर नाहीये या स्पर्धेमध्ये, तुम्हाला मिळणार नाहीये. परंतु बॉल सुद्धा खाली आहे, म्हणजे जरी थर्ड अंपायर जरी असता तरी इकडे आपले ऑफिशियल अंपायर्स बसलेले आहेत आणि ते सुद्धा सांगतात टीव्ही बघून की हा नो बॉल नाहीये. त्यामुळं आणि तसंही ते ग्राह्य धरलं जाणार नाहीये. जे ग्राउंड अंपायरचा निर्णय असेल तोच मान्य करावा लागणार आहे तुम्हाला. परंतु तरी तुमच्यासाठी मनाची शांती करण्यासाठी टेंबिवली हा नो बॉल नव्हता असं आमच्यापर्यंत माहिती येते. चला, तुमचे 12th मार्क सुद्धा आहेत या ठिकाणी, त्याची शहानिशा करण्यात आली. जाऊया मॅचच्या दिशेनं. वेदांतनं सामना गरम केलाय. 6 चेंडू आणि 15 धावा. स्वप्नील जोशीचा शेवटचा चेंडू. इकडे मात्र थोडस धोक्याची घंटा मरुवाई विंधणे टीमसाठी आता वाजले. 15 धावांची अजूनही गरज आहे. पाहूया शेवटचं षटक, चौथं आणि अंतिम षटक. रडायचा पहिलाच बॉल ऑन साइडला विकेट बाउंड्री लाईनच्या. हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार आणि ताकद आहे मोनिश पाटीलची. आणि पहा, समोर दिला होता, अगदी पुढ्यात दिला होता चेंडू आणि या षटकारानं मात्र सामना पुन्हा एकदा टेंबिवली संघाच्या बाजूने. लगातार 2 षटकार आलेत मागच्या 2 बॉलवर आणि त्याचमुळे पुन्हा एकदा या मॅच मध्ये आलाय तो वरद विनायक टेंबिवली. एक फुल टॉस बॉल थोडासा घात करून गेलाय मरुवाई विंधणे टीमचा की काय असा प्रश्न. आणि प्रणय आता मात्र थोडासा गोंधळला असेल, कारण पहिलाच बॉलवर षटकार आल्यामुळं इकडे मात्र त्याला थोड्याशा सजेशन देण्यासाठी, टिप्स देण्यासाठी स्वतः आपण पाहिलं तर असेल. अजूनही मॅच संपलेली नाहीये, तेच सांगतात. 5 चेंडू आणि 9 धावा हा सामना. मोनीचा खेळ बऱ्याच वेळेला आपण विस्फोट
ओळखला जातो प्रेशर फ्रंटवर. करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये, पण दुसरा धाबेचा कॉल, थ्रो स्ट्रायकर एंडला आणि रन्स कंप्लीट झाल्यात. 2 सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय, जबाबदारी आपल्याकडे ठेवतोय, हे फार महत्त्वाचं आहे सध्याच्या घडीला. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 45 या आकड्यावर. येणारे 4 चेंडू, 7 धावांची आवश्यकता. 4 बॉलमध्ये एकच मोठा फटका मारायचा आहे असंच म्हणावं लागेल. सामना सहज सोपा झालाय आता मात्र टेंबिवली संघासाठी. एक वेळ होती ज्या वेळेस मात्र आकाश पाडीचं षटक पडलं होतं, सुपलीचे 5 चेंडू सुद्धा खूप चांगले पडले होते, तोपर्यंत सामना होता विंदणे टीमकडे. पाहूया या वेळेचा हा चेंडू. इकडे मात्र फलंदाज बाद होतोय, निर्णायक मात्र आलेली विकेट. मोनिश पाटील बाद झालाय, निराश आहे. पुन्हा एकदा ट्विस्ट कमालीचा. क्रिकेटचं सौंदर्य खरं तर पाहायला मिळतंय. कधी मरुई विंदणे टीम वर चढ, असाच प्रेक्षकांना ठेवणारा हा सामना मात्र फुल पैसा वसूल, फुल वेळ वसूल मॅच पाहायला मिळाले आतापर्यंत. काटेकी टक्कर, प्रेक्षकांचा थरका बुडवणारा हा सामना मात्र पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. चेंडूला मात्र केला होता आणि यष्टांच्या पाठीमागे पुन्हा एकदा खूप चांगलं कार्य योग कडून. आणि आता मात्र समीकरण बदललंय. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 3 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती 7 धावांची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर विंधणे विजय दिला जाईल. 3 चेंडूंमध्ये 7 धावा लागतील. संघ फलंदाज सोहम येतोय. प्रणयनं कमबॅक केले या मॅच मध्ये. टप्प्याचा बॉल समोर खेळला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. झेल सुटलाय आणि सुटल्यानंतर मॅचला विजयाकडे रेणारा सोहम पाटीलच्या बॅट मधून 6 धावा. षटकार सामना पुन्हा एकदा फिरलाय तो वरद विनायक टेंबिवली या संघाकडे. कमाल कमाल क्रिकेट पाहायला मिळालंय. प्रत्येक चेंडू मागे मात्र हा सामना पलटत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. काय वळणं घेतलेत या मॅच मध्ये. घाटामध्ये सुद्धा जेवढी वळणं नसतात तेवढी वळणं मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळाले. आणि 6 धावेनं फक्त एका धावेची गरज आहे. कंपल्सरी 1 धाव काढावी लागेल, अन्यथा 2 चेंडू डॉट आले तर विंदणे संघ जिंकेल. परंतु इकडे मात्र वरद विनायक टेंबिवली संघ विजयाकडे वाटचाल करत असताना क्षेत्ररक्षण आता मात्र जवळ आणलं गेलंय. आता 1-1 धावेची किंमत काय ती विंदणे संघाला कळून चुकले. टाइम तुम्हाला क्रीज सोडावी लागेल धाव कंप्लीट करण्यासाठी. हा सुद्धा नियम आहे आणि त्याकडे सुद्धा पंचांनी लक्ष द्यायचं आहे. 2 चेंडू आणि 1 धाव. इकडे हा चेंडू पंचांकडे पाहता. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. कमाल कमाल मध्ये सुटला तर विंदणे संघ याकडे लक्ष द्या. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. श्वास रोखून धरणारा क्षण आहे. कमाल मॅच पाहायला मिळाले. आदर्श ट्रॉफी 2024 मधील आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. सगळ्यात पाहायला गेलं तर मोठा सामना टेंबिवली विरुद्ध विंदणे. एका बाजूला उरण पूर्व विभागामधील विंदणे संघ, दुसऱ्या बाजूला भिवंडी परिसरामधील टेंबिवली संघ. 1 चेंडू, 1 धावेची गरज आहे. शेवटचा चेंडू, सामन्याचा निकाल पाहूया कुठे जातोय. आणि सामना जिंकलाय वरद विनायक टेंबिवली या संघानं. वेल प्लेड, अभिनंदन अभिनंदन. लास्ट बॉल थ्रिल, शेवटच्या बॉलवर रंगणारा सामना जिंकलाय तो भिवंडी मधून आलेल्या टेंबिवली संघानं. वेल प्लेड बॉईज. हार्दिक 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 अभिनंदन. हार्ड लक चैतन्य, हार्ड लक विंदणे टीम. खूप छान खेळलात. शेवटपर्यंत काटेकी टक्कर करत तर पाहायला मिळाली आणि प्रेक्षकांनी सुद्धा फुल एन्जॉय केला या मॅच मध्ये. षटकार खेचत, विजयी षटकार खेचत. परंतु एक झेल, परवा वर्ल्ड कपला असाच एक झेल सूर्यकुमारनं टिपला होता. परंतु इकडे हा झेल सुटल्यानंतर मात्र हा सामना गमावला तो विंदणे टीमनं. चला शुभेच्छा देऊया आपण विंदणे टीमला सुद्धा रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेसाठी.
आणि सोनारी आणि बामणडोंगरी